आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पण ना खरंच तुझ्यासारखी मूर्ख मुलगी मी कुठंच पाहिली नाही। त्या सिद्धूला त्याचा फोन द्यायलाच नको होतास तू। ऐक, आता काय होणार? ती आनंद इथे येणार आणि हे लग्न लागणार। हे बघ पूर्वी, हे लग्न थांबवण्यासाठी तुला आणखी अडथळे आणावे लागतील, कळलं? करता येईल। अडथळे? आनंद आनंदी बोला मॅडम, काय काम काढलं माझ्याकडे? मी काय सांगते ते नीट ऐका। मी तुम्हाला आत्ता एका मुलीचा फोटो आणि तिचा ॲड्रेस पाठवते। आत्ताच्या आत्ता त्या मुलीला तिथून उचलायचं आणि काही वेळासाठी गायब करायचं। आणि हो, या सगळ्यामध्ये तिला काहीही होता कामा नये हां। तिची सेफ्टी जास्त महत्त्वाची आहे। आणि हां, तिला असं सांगा की तुझ्या भावना आईने तुला घ्यायला पाठवलंय। मॅडम, काहीच काळजी करू नका, लगेच निघतो। तुमचं काम पुढच्या 10 मिनिटात झालेलं असेल। काम चोख केलंस तर तू मागशील तेवढे पैसे देईन, पण काही वेळासाठी तरी ती मुलगी कोणाच्याही हाती लागता कामा नये, कळलं? ओके मॅडम, समजा तुमचं काम झालं। आजी, आता कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी आनंदीला इथे आणू शकत नाही। शाबास, आता माझी खरी नाचून शोधतेस। आता काही लग्न मोडलं किंवा सिद्धूच्या आणि तुझ्या लग्नाचा बार मी कसा उडवते ते बघच। मला भावना आई म्हणायचं। आजपासून तुम्ही मला आई म्हणायचं। आनंदी, का तुम्ही मला सोडून गेलात? का माझं ऐकलं नाही? सकाळी म्हणत होते ना मी तुम्हाला माझ्या बरोबर चला म्हणून, तुम्ही का नाही आलात? सोडा मला, सोडा! काय केलंय मी? मला का टाकून ठेवलंय? म्हणजे रवी आणि भरणानी? भावना, तुझा फोन स्टेजवरच राहिला होता हळदीच्या वेळी। त्याच्यावर खूप मिस कॉल आलेत, बघ जरा। बापरे, ते मिस कॉल म्हणजे मला आनंदीच फोन करत असणार। तर मला इतके फोन करत होते आणि मी माझ्याच विश्वात गुंग। खरंच मी खूप वाईट आहे। भावना, रडू नकोस, तू शांत हो बरं आधी। या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये अगं, त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। खरं तर हे सगळं यांच्यामुळेच होतंय, त्यामुळे तू चुकीची आहेस असं समजू नकोस। भावावर जबाबदारी टाकणारी आई चुकीची कशी असू शकते? खरं तर भाऊ आयुष्याचा पाठीराखा असतो, पण आता त्यानेच तुझी फसवणूक केली म्हटल्यावर कोण काय बोलणार? आणि मी मेलीने पण त्यांच्यावर विश्वास ठेवू। आनंदी खेळते म्हटल्यावर ती कुठे खेळते हे जाऊन बघितलंही नाही अगं। तू शांत। पहिली आनंदी सुखरूप येतील ना? भावना, अजिबात काळजी करू नकोस। आता सिद्धूचे मित्र आणि व्यंकी भाऊजी गेलेत ना तिला आणायला, येतीलच ते थोड्या वेळात। हा, शांत हो, मी आलेच।
आनंदी एका जागी बसून असतील तर ठीक आहे, पण जर काही धोका असेल तर नाही. कोणीतरी अजून जायला पाहिजे आनंदींना आणायला. पण कोण शोधून काढेल त्यांना? गाडी पाटील. हो, मागच्या वेळेला मिस्टर गाडी पाटलांनीच आनंदींना शोधलं होतं. म्हणजे आत्ताही ते माझी मदत करतील. हॅलो. हॅलो मिस्टर गाडे पाटील, तुम्ही कुठे आहात? काय झालं मॅडम? काही प्रॉब्लेम आहे का? मिस्टर गाडे पाटील, आनंदी परत हरवले आहेत. त्यांना शोधून काढायला हवं. ऍक्च्युली त्या माझ्या भावाबरोबर येत होत्या, पण मॅडम मला माहिती आहे की आनंदी हरवल्यामुळे तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहात. पण तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला आठवत आहे ना मागच्या वेळी मी आनंदीला कसं शोधून काढलं होतं? तुम्ही निश्चिंत राहा मॅडम, रडू नका. मी थोड्याच वेळात आनंदीला तुमच्यापर्यंत पोहोचवतो, ठीक आहे? खरंच मिस्टर गाडे पाटील, तुम्ही शोधून काढाल आनंदींना? मॅडम तुमचा माझ्यावर विश्वास आहे. हो, माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर तुम्हाला कॉल केलाय मी. मॅडम मिस्टर गाडे पाटील तुम्हाला शब्द देतो की थोड्याच वेळात आनंदी तुमच्या जवळ असेल. तुम्ही तुमची काळजी घ्या, मी लगेच कामाला लागतो. जान्हवीला कळलं तर नसेल ना की मीच मिस्टर गाडे पाटील आहे? म्हणजे तूच खरा मिस्टर गाडे पाटील आहेस? हो, मीच मिस्टर गाडे पाटील आहे. म्हणजे इतके दिवस माझी ताई गाडे पाटील म्हणून ज्यांच्याकडे मदत मागत होती, तिची सगळी दुःख ज्यांच्याशी शेअर करत होती, ते गाडे पाटील दुसरे तिसरे कुणी नसून तू आहेस? हो, मीच आहे मिस्टर गाडे पाटील. एक मिनिट. म्हणजे आनंदी जेव्हा पहिल्यांदा हरवली होती तेव्हा तिला ज्या गाडे पाटलांनी शोधून काढलं होतं ते गाडे पाटील तू आहेस? म्हणजे माझी ताई ज्यांना स्वतःचा सगळ्यात जवळचा आणि चांगला मित्र मानते तो खरंच तू आहेस? हो जान्हवी, मीच आहे मिस्टर गाडे पाटील. पण माझी तुला विनंती आहे जान्हवी, यातलं आता काही भावना मॅडमना सांगू नकोस प्लीज. अरे पण का सांगू नको? एक मिनिट, हे सगळं ना खूप कन्फ्युजिंग आहे. म्हणजे अजूनपर्यंत ज्या गाडे पाटलांनी माझ्या भावना ताईला मदत केली आहे तो तूच आहेस. लक्ष्मी निवास, लक्ष्मी